येशू किडण्या आणून देतो. ऐकलं का हो? ऐकलं ना? तुमचा येशू किडण्या आणून देतो, तुमचा येशू बरं करतो, तुमचा येशू असं कर. तुमच्या येशूला सांग ना मग माझं पण असं करायला. कोणत्याही सत्ता अधिकारी देवाच्या वर नाही. कोणताही. आपली जिजाबेल बाई माहिती ना तुम्हाला? ती राणी होती. काय होती? तिने सत्तेचा दुरुपयोग केला. काय केला? आणि तिने काय केलं? इस्रायलामध्ये म्हणजे इस्रायलामध्ये तिने जेवढे पण परमेश्वराचे दास लोक होते त्यांना मारून टाकण्याची. आता पण काय होतंय? म्हणजे ती आलीये. कोण आलीये? जोरात बोला. परत आली. पण तिला माहिती नाही ना एलिया पण तर आहे. आणि ती बोलली सगळ्यांना खतम करा, जेवढे पण देवाचे नबी लोक आहेत सगळ्यांना खतम करा, असं करा. काय करतो तुमचा देव मी पाहतोच, मी असंच करते, मी तसंच करते. तिने पण केलं. खरोखर खरोखर म्हणजे माझं सांगणं त्यांना जे आपल्या स्वतःला देवापेक्षा जास्त श्रेष्ठ समजतात. बिचारी काय बोलू. कशी मेली माहितीये? सांगा बर कशी मेली? अचानक खिडकीतून राणी खाली पडली आणि तिच्या देवदूतांनी येऊन तिची सेवा. त्या देवदूतांचं नाव काय? त्या देवदूतांचं नाव काय? तुम्ही लाजता का? बायबल नाही लाजलं लिहायला, तुम्ही का लाजताय? आजवर देवाच्या वर कोणी जाऊ शकलं नाही, जाऊ शकणारही नाही. हालेलुया. एलियाच्या काळातली इजाबेल परमेश्वराच्या हातून सुटली नाही. कोणतीही सत्ता देवाच्या वर नाही. तोंड तुमचं म्हणून काही पण बोलू शकता, पण सगळी सत्ता परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया. सगळी सत्ता. देवाला कोणीही आजवर नाकारू शकलं नाही, शकणार नाही. परमेश्वराच्या सामर्थ्याला आजवर कोणी थांबवू शकलं नाही, शकणार नाही. हालेलुया. घमंड बिमंड नाही आपल्यामध्ये. सत्य आहे आणि सत्याचा आत्मा स्वतंत्र करतो. येशू किडनी आणून देतो आणि तो आणून देणार. तो काय कोणाच्या सांगण्याने थांबणार नाही. हालेलुया. आता ते म्हणतात आणून देतो, पण परमेश्वराला आणून बिनून द्यायची गरज पडत नाही. तो हाय त्याच किडनीला ठीक करतो. काय सांगायचं आता? हालेलुया. तुम्ही पण सत्याकडे वळा, म्हणजे सत्य तुम्हाला समजेल आणि तुम्ही पण बंधन मुक्त व्हाल. हालेलुया. लक्षात ठेवा, सत्ता कितीही मोठी असो तुम्ही देवाच्या वर जाऊ शकत नाही.